जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। तुमच्यासाठी अजून एक जबरदस्त पदभरतीची माहिती घेऊन आलेलो आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा। तर बघा, ही एक 11 जानेवारी रोजी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि याविषयी आपण आज माहिती पाहणार आहोत। महाराष्ट्र शासनाचा जे सार्वजनिक आरोग्य विभाग आहे, या विभागानं गव्हर्नमेंटकडे एक मागणी केली होती आणि त्याच मागणीनुसार आरोग्य सेवा संचालनालय जे आहे यांच्या अंतर्गत जिल्हा शल्य चिकित्सक संवर्ग जो आहे, या संवर्गामध्ये महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा यांच्यामध्ये काही गट अ च्या जे पद असतात, गट अ चे पद, ते पद भरून घेण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। यामध्ये जवळपास 225 पद जे आहेत ते पद भरून घेतले जाणार आहेत। पदांची संख्या 225 आहे, खूप जास्त पद आहेत। त्यामध्ये कॅटेगरी वाईज दिलेले आहेत। जे काही आता शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या मागास वर्गाला एक आरक्षण भेटलेलं आहे, एससी-बीसी, त्यांच्यासाठी सुद्धा यामध्ये जागा ठेवण्यात आलेल्या आहेत। एकूण 195 जागा आरक्षित आहेत, तर 30 जे जागा आहेत ते अराखीव आहेत जनरलसाठी। त्यामध्ये कशा पद्धतीनं रिझर्वेशन आहे हे त्यांनी दिलेलं आहे। हे जे पेपर आहे ते MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे केले जातात। गट अ चे पदभरती असल्यामुळे हे जे पद आहेत हे सरळ सेवेने होत नाहीत, तर यांची जी रिक्रुटमेंट आहे ती MPSC थ्रू केली जाते। काय काय असणार आहे याच्यामध्ये पूर्ण डिटेल्समध्ये आपण माहिती पाहू। प्रस्तुत जाहिरातीमध्ये विहित केलेल्या अटी व शर्ती जे आहेत त्याची पूर्तता जे करणारे उमेदवार आहेत, या उमेदवारांकडून आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे अर्ज मागवण्यात येत आहेत। जे काही MPSC आहे, जो काही आयोग आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग, त्या आयोगामार्फत त्यांना अर्ज मागवले जात आहेत। कधीपासून सुरुवात होणार आहे अर्जाला? बघा, 21 जानेवारी 2024 रोजी 2025 पासून ते 10 फेब्रुवारी 2025 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं फॉर्म भरता येणार आहे। 21 जानेवारीपासून 10 फेब्रुवारी कालावधी असणार आहे। यामध्ये काय असणार आहे? पदसंख्या, आरक्षण, सर्वसाधारण त्रुटी वगैरे जे आहेत त्या त्यांनी पूर्ण याच्यामध्ये डिटेल्समध्ये दिलेल्या आहेत। खेळाडू आरक्षण असेल, रिझर्वेशन असतील, त्याच्यानंतर कंपार्टमेंटल असेल, हॉरिझॉन्टल असेल, अनाथ आरक्षण असेल, पूर्ण जे आरक्षण वगैरे आहेत ते त्यांनी दिलेले आहेत। ही PDF मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला देतो, तिथं जाऊन तुम्ही डिटेल्समध्ये पाहून घेऊ शकता। त्याच्यानंतर तुमची पात्रता कशा पद्धतीनं असणार आहे, एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही भारतीय नागरिकत्व तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। म्हणजे तुमच्याकडे नॅशनॅलिटी असणं गरजेचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, नॅशनॅलिटी विचारलेली आहे, त्यांनी भारतीय नागरिकत्व म्हणलेलं आहे, महाराष्ट्राचं नागरिकत्व म्हणलेलं नाहीये। मे बी तुम्ही पूर्ण जर भारत देशातून सुद्धा यासाठी फॉर्म भरू शकत असाल। याविषयी आपण क्लिअरिटी पुढे जर आलं तर पाहू। वयोमर्यादा दिलेली आहे बघा, कमीत कमी 1 मे 2025 रोजी तुमचं जे वय आहे ते 19 वर्ष असणं गरजेचं आहे, अमागास आणि आर्थिकदृष्ट्या घटक यांच्यासाठी। आणि अप्पर एज लिमिट जे आहे बघा, किमान 18 ते 18 पासून स्टार्ट होत असतं, पण या पदभरतीमध्ये गट अ ची पदभरती असल्यामुळे तुम्हाला इथं कमीत कमी 19 वर्ष वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे। 19 पासून 38 वयोमर्यादा ही ओपन कॅटेगरीची असणार आहे। तुम्ही जर OBC कॅन्डिडेट असाल तर त्यामध्ये तुम्हाला एज रिलॅक्सेशन आहे 5 वर्षाचं। त्यानंतर वेगवेगळ्या म्हणजे दिव्यांग असतील किंवा माजी सैनिक असेल यांच्यानुसार तुम्हाला त्यांनी दिलेलं आहे रिझर्वेशन, ते तुम्ही पाहून घेऊ शकता। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया, महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील कर्मचाऱ्यांना 10 वर्षापर्यंत उच्च वयोमर्यादा लागू नसणार आहे। तुम्ही जर ऑलरेडी महाराष्ट्र शासनाच्या कोणत्या सेवेत असाल तर तिथं अदर पेपर जे आहे त्यांना 10 वर्षामध्ये वयोमर्यादा दिली जात असते, पण यामध्ये तशा पद्धतीनं तुम्हाला वयोमर्यादा सूट वगैरे दिली जाणार नाही। त्यानंतर महाराष्ट्र शासकीय सेवेतील कर्मचारी असतील, मागासवर्गीय उमेदवार असतील, दिव्यांग असतील, खेळाडू असतील, यांना वयोमर्यादेमधील शिथिलतेची सवलत जी आहे ती अधिकतम असलेली एकच सवलत देता येईल। तुम्हाला 2 सवलतीचा भाग घेता येणार नाहीये, तुम्ही एकाच ज्याच्यामध्ये तुम्ही हायेस्ट म्हणजे तुम्हाला सवलत मिळू शकते त्या अशा एकाच याच्यातून घेऊ शकणार आहात।
शैक्षणिक अर्हता आणि अनुभव याच्यामध्ये खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. काय असणार आहे शैक्षणिक अर्हता, क्वालिफिकेशन काय असणार आहे तर बघा, तुमच्याकडे MBBS डिग्री असणं गरजेचं आहे एखाद्या स्टेशनरी युनिव्हर्सिटीमधून आणि तुमचं जे क्वालिफिकेशन आहे फर्स्ट शेड्यूल ऑफ सेकंड शेड्यूल टू डू इंडिया मेडिकल काउन्सिलिंग ॲक्ट 1956. बघा, तुमचं MBBS असणं गरजेचं आहे आणि मेडिकल काउन्सिलिंग जे आहे त्या काउन्सिलिंगमध्ये तुमचं रजिस्ट्रेशन MBBS रजिस्ट्रेशनसुद्धा असणं गरजेचं असणार आहे. त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएट ऑफ स्टेशनरी तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे. तुमच्याकडे MBBSच्या नंतर MDसुद्धा तुमचं असणं गरजेचं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं शासनपत्र सार्वजनिक आरोग्य विभाग क्रमांक जाहिरात जी आहे दिनांक 13 डिसेंबर 2024 रोजी प्राप्त झालेली जी आहे त्याच्यानुसार खालीलप्रमाणे जे आहे ते तुम्हाला इथं पदं देण्यात आलेले आहेत. हे जे खालील विषय आहेत पदवी व पदवी आवश्यक, तुम्ही जर बघा आता हे जे त्यांनी 10, 11, 15 जे काही दिलेले आहेत या विषयामधून तुमचं MD झालेलं जर असेल तर तुम्हाला यामध्ये अप्लाय करता येणार आहे. कोणतं आहे, ॲनास्थेटिक असतील, डर्मॅटॉलॉजिस्ट असतील, त्याच्यानंतर तुमचं लेफ्री असतील, जनरल मेडिसिन असेल, पेडियाट्रिक असतील, रेडिओ डायग्नोस्टिक्स असतील, रेडिएशन असतील, ऑन्कोनॉलॉजी असेल, रेस्पिरेटरी मेडिसिन असतील, ऑर्थो असतील किंवा जनरल सर्जन असतील, ऑप्थेमॉलॉजिस्ट असतील, त्यानंतर बघा गायनोकोलॉजिस्ट असतील, असे जे काही पदं आहेत किंवा जे काही सब्जेक्ट आहेत यामधून तुमचं क्वालिफिकेशन कंप्लीट असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता. बाकीचे जे डिटेल्स आहेत ते इथं दिलेले आहेत, तुम्ही PDF मधून वाचून घ्या. काही जर समजत नसेल तर तुम्ही मेसेज करून किंवा कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारू शकता. एक्सपिरियन्स क्रायटेरिया बघा, पासेस एक्सपिरियन्स ऑफ वर्किंग इन हॉस्पिटल नॉट लेस दॅन, तुमचा कमीत कमी 30 बेड कॅपॅसिटी असलेल्या हॉस्पिटलमध्ये तुमचा एक्सपिरियन्स जर असेल तर तुम्हाला तिथं कन्सिडर केल्या जाणार आहे. बाकीचे जे काही जनरल अर्ज पद्धती वगैरे कशी करायची आहे याविषयी त्यांनी माहिती दिलेली आहे. तुम्ही आता सगळेजण ॲडव्हान्स निघालेले आहेत, सगळे सेंटरमधूनच फॉर्म भरून घेतात. फक्त फॉर्म भरण्याआधी एकदा हे सर्व पाहून घेऊ शकता. काय असणार आहे, फीस किती असणार आहे तुम्हाला अराखीवसाठी 719 रुपये आणि जर तुम्ही मागास आर्थिकदृष्ट्या दुर्बल किंवा घटक असाल तर तुम्हाला 449 रुपये फीस आहे. फीस ही नॉन रिफंडेबल असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, जवळपास किती पदं आहेत, पेपर कशा पद्धतीनं होऊ शकतात, फीस क्रायटेरिया किती आहे, एज लिमिट काय आहे, या सगळ्या बाबींविषयी आपण डिटेल्समध्ये माहिती पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे जे पदभरती आहे ही गट अ ची पदभरती आहे, सरळ सेवेने होत नसते. ही जी पदभरती आहे ही MPSC थ्रू केली जात असते. तरीही आपण हा व्हिडिओ घेण्याचं कारण म्हणजे बरेच विद्यार्थी आपल्याला व्हॉट्सअपला मेसेज करत होते किंवा कॉल वगैरे येत होते की जे काही गट अ किंवा ब चे पदभरती निघत असतात त्याविषयी सुद्धा माहिती द्या. त्यामुळं आपण हा व्हिडिओ घेत आहोत. तुमच्या आता आपल्या चॅनलवरती जवळपास सगळे गट क आणि ड ची तयारी करणारे विद्यार्थी आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या संपर्कातील कोणी असतील ज्यांचा MBBS वगैरे झालेला आहे आणि गव्हर्नमेंट जॉबसाठी ट्राय करत आहेत तर त्यांच्यासाठी ही एक खूप चांगली संधी आहे. जिल्हा शक्य जे आहे त्यांच्यामध्ये ही पदभरती होणार आहे. गट अ चे पदं आहेत, यामध्ये तुमचे रिलेटिव्ज असतील, मित्रमैत्रीण असेल त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांना फॉर्म जर इलिजिबल असेल तर भरायला सांगा, जेणेकरून त्यांची इथं नियुक्ती होऊ शकते. खूप जास्त 225 पदंसुद्धा भरून घेतले जाणार आहेत. महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण जे आहे त्यांच्याद्वारे आरोग्य सेवामधील गट अ च्या पदांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. 2 दिवसात अर्जाला सुरुवात होईल. जवळपास 20 ते 19 दिवस दिलेले आहेत अर्ज करण्यासाठी, त्यामुळं वेळ कमी आहे. तुम्ही तुमच्या रिलेटिव्सला जो मित्र सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती मिळेल. तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळे PDF नोट्स मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. धन्यवाद.